हॅलो, नमस्कार. मी सदिच्छा तांबे #सदिच्छा तांबे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला 10 मिनिटमध्ये तयार होणारा असा झटपट नाश्ता करून दाखवणार आहे, जो की आपण लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतो आणि मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल. तर चला, आज आपण बघणार आहोत खुसखुशीत आणि खमंग असे बनणारे रव्याचे वडे. तर चला, आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते छान असे किसणीवर बारीक किसून घेते. इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. आता मी यामध्ये तेल घालून घेते. तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी जिरं, मोहरी आणि सफेद तीळ घालून घेत आहे आणि छान असे तेलामध्ये तडतडून द्यायचे आहेत. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेते. सोबतच इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. हे छान तेलामध्ये तडतडून द्यायचं आहे. यामध्ये आता मी मीठ घालून घेते. चवीनुसार मीठ घालून घ्या. सोबतच आता इथे मी कढीपत्ता बारीक करून घेतलेला आहे, तो घालून घेते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान परतून घ्या तेलामध्ये हे. आता एका बाजूला मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं, तर ते पाणी गरम झाल्याच्या नंतर मी यामध्ये घालून घेते. परत आता याला छानशी एक उकळी येऊन द्यायची आहे. छान बॉईल येऊन द्या एक. आता यामध्ये किसलेला जो बटाटा आहे तर तो घालून घेते मी. आणि हे आता सगळं एकजीव करून घ्या. छान असं मिक्स करून घ्या. बटाट्याच्या गुठळ्या होणार नाहीत असं त्याला मिक्स करा. आता इथे मी रवा घेतलेला आहे. स्वच्छ साफ करून रवा घ्या. तुमच्याकडे जाडा रवा असला तरी चालेल. आणि हे आता छान मिक्स करून घ्या. रव्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्या. तुम्हाला जर पाण्याची कमतरता वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये हळूहळू पाणी घालू शकता. पण घट्टसर असं मळून घ्यायचं आहे हे मिश्रण. तुम्ही ते बघू शकता. छान मिक्स करून घ्या. तर मी यावरती एक ताट ठेवून घेणार आहे, जेणेकरून वाफ धरेल. थोड्या वेळाने वाफ धरलेली आहे. आता हे ताट मी काढून घेतलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. गरम असतानाच ते थोडंसं छान असं मिक्स करून घ्या. मिश्रण थोडं थंड होऊन द्यायचं आहे, त्यासाठी हे असं मिक्स करून घ्या. छान मळून घ्या त्याला चमच्यानेच, कारण ते गरम आहे. तुम्ही थोडं थंड झाल्याच्या नंतर हाताने मळलं तरी चालेल, पण शक्यतो हे चमच्यानेच मळून घ्या, कारण थोडं आपल्याला गरम असतानाच त्याचे वडे थापायचे आहेत. त्यासाठी इथे एक छोटासा बारीक उंडा घ्या आणि तो छान मळून घ्या हातावरती आणि त्याचे छान असं त्याला दाबून त्याचा वडा तयार करून घ्या. हे बघा, इथे अजून एक मी तुम्हाला दाखवते. थोडं गरम असतानाच घ्यायचं आहे. ही नाश्त्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे, झटपट अशी बनणारी. त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा घरी. झटपट अशी बनते. तुम्ही नाश्त्याला करू शकता ही, किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही बनवू शकता रेसिपी. हे बघा, मी इथे दुसरा वडा तुम्हाला करून दाखवलेला आहे. असेच मी आता बाकीच्या पिठाचे सुद्धा वडे करून घेते इथे. आता हे वडे आपले तळण्यासाठी तयार आहेत. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल छान आपलं गरम झालेलं आहे. आता मी यामध्ये वडे तळून घेते. छान असे गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा, जेणेकरून छान ते तळले जातील. लो फ्लेम ठेवली तर वडे तुमचे तेल खूप शोषून घेतील. त्यासाठी इथे बघा, तुम्ही छान तयार झालेले आहेत आपले वडे. इथे अजून एकदा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी ते चटणी तयार करून घेतली, त्याला तडका देते. आणि आता आपले हे गरमागरम वडे सर्व केलेले आहेत मी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा घरी. हे बघा, खूप छान. इथे मी तोडून दाखवते तुम्हाला. खूप छान बनतात, खायला एकदम
टेस्टी आहेत. तर मग कसे वाटले तुम्हाला वडे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.